वेलकम स्टुडंट्स. आपण सिरीज जी आपली सुरू आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्सची, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माइंड्स, द ग्रेटेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माइंड्स, यामध्ये आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या सब्जेक्ट्समधले जे चांगले थिंकर्स आहे, प्रशासकीय विचारवंत आहे, त्याच्याबद्दल आपण समजून घेत आहे. या आधीचे तुम्ही बरेचसे लेक्चर्स पाहिले असतील, बरेचसे थिंकर्स आपण पाहिलेले आहेत. आज आपण एक नवीन थिंकर चालू करतो आहे, तो आहे एल्टन मायो. ठीक आहे, फार चांगला आणि महत्त्वाचा असा हा थिंकर आहे एल्टन मायो. कारण एल्टन मायो हा असा व्यक्ती होता जो पहिल्यांदा बोलतो मानवी संबंधांबद्दल. कारण याच्या आधीचे जे प्रशासकीय विचारवंत आपण बरेचसे पाहिलेले आहेत, ते मानवी संबंधांबद्दल बोलत नाही. ते एखाद्या व्यक्तीकडून चांगल्या कार्यक्षमतेने काम कसं करून घेतले जातील याच्यावर त्यांचा मेन फोकस असतो. तुम्ही टेलर घ्या, तुम्ही फायोल घेतला, तुम्ही वेबर घ्या, प्रत्येकाचं काय काम आहे. इव्हन सायमन आपण पाहिला, सायमनमध्ये सुद्धा तेच आहे. ते कार्यक्षमतेवर जास्त फोकस करत आहेत. परंतु या ठिकाणी एल्टन मायो काय म्हणतो, कार्यक्षमता ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, परंतु मानवी संबंध ऑर्गनायझेशनमध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि या मानवी संबंधांवर तुम्ही फोकस करायला पाहिजे. यामध्ये तो लोकांच्या मानसिकतेबद्दल सुद्धा बोलतो, सायकोलॉजी बद्दल सुद्धा बोलतो. ह्युमनची सायकोलॉजी ती कशा प्रकारची काम करते आणि त्यावर किती फोकस करणे आवश्यक आहे. कारण याच्या आधीचे थिंकर्स मानसिकतेबद्दल बोलत नाहीत. ते एखाद्या जे कर्मचारी आहेत त्याला मशीन सारखं त्याच्याकडे कसं काम करून घेतलं जातील त्यांच्याबद्दल बोलतात. परंतु एल्टन मायो बोलतो की फक्त तुम्हाला काम वाढवायचं, प्रोडक्शन वाढवायचं असेल तर लोकांना मशीन तरी समजू नका, त्यांना माणूस समजा. आणि माणसाला असतात भावना आणि माणसाला संबंध टिकवायचे असतात ऑर्गनायझेशनमध्ये. तुम्ही मानवी संबंधाला प्रेरणा द्या. ठीक आहे, तुम्ही लोकांची मानसिकता समजून घ्या कर्मचाऱ्यांची, आणि जर तुम्ही त्यांची मानसिकता जर चांगली ठेवली तर ते चांगलं काम करू शकतात, जे की खरं आहे. तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या मनासारख्या गोष्टी होतच नाहीये, तुमच्याकडून फक्त काम 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 करून घेतलं जात आहे मशीनसारखं, तुमची किती प्रोडक्टिव्हिटी राहणार आहे? नाही राहू शकत. तुम्हाला जरी म्हटलं ओके चांगला पैसा देतो, परंतु दिवस रात्र तू काम कर, नाही करू शकत. तुम्हाला म्हटले नाही तुम्ही ऑफिसमध्ये कोणाशी बोलू शकत नाहीत, तुम्हाला एकट्यात काम करायचं आहे, तुमचा काही संबंध नाही, जेवणाचा वेळ तुम्हाला फक्त आम्ही देतोय 20 मिनिटात जेवण करा आणि कामाला लागा, असं जर मशीन सारखं जर काम करायला लावलं तुम्हाला, तर काही दिवस करू शकाल, नंतर कंटाळा येईल, शरीर थकून जाईल, माइंड थकून जाईल. त्यामुळे एल्टन मायो एक थोडासा वेगळी आयडिया देतो, तो मानवी संबंधावर डिपेंडंट ती आयडिया असते. ओके, तर खूप चांगले प्रिन्सिपल्स आपल्याला एल्टन मायो सांगतो. एल्टन मायोचे जे काही थेरीज आहेत त्याला आपण हॉथॉर्न स्टडीज असं म्हणतो. ओके, ही एक ऑर्गनायझेशन होती, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, तिथे त्यांनी अभ्यास केला होता, म्हणून त्याला हॉथॉर्न स्टडीज असं नाव दिलं जाते. पहा एल्टन मायो काय काय प्रयोग करतो, प्रारंभीचे सुरुवातीच्या काळात कोणकोणते प्रयोग करतो पहा एल्टन मायो. कसं तो ह्युमन सायकोलॉजी किंवा मानवी संबंधांबद्दल बोलतो. तो विश्रांतीचा काळ ठरवून देतो प्रत्येकाला. पहा, कारण याच्या आधीचे लोक काय करायचे, जे थिंकर्स होते ते म्हणायचे मशीन सारखं व्यक्तीला यूज करून घ्या, आणि तसंच यूज करून घेतल्याच होतं, अमानुषीकरण होत होतं. हा म्हणतो बाबा विश्रांतीचा काळ द्या त्यांना. त्यांनी काय केलं, विश्रांतीचा काळ वाढवला, लंच ब्रेक थोडासा वाढवला, मधात एखादा टी ब्रेक दिला, त्यांनी विश्रांतीचा काळ वाढवला. आता या विश्रांतीच्या काळ वाढवल्यामुळे त्याला काय लक्षात आलं, प्रोडक्टिव्हिटी वाढत आहे कर्मचाऱ्यांची. ते विश्रांती घेतात, ते एकामेकाशी बोलतात, संबंध सुधारतात लोकांसोबत, ते आपल्या भावना हलक्या करतात, थोडेसे रेस्ट करतात, बॉडी त्यांची रेस्ट होते, ते अजून जास्त उमेदीने काम करू शकतात. तुम्ही मशीन सारखं काम करून घेतलं, त्यांची उमेद संपणार. त्यांना रिलॅक्सेशनचा थोडासा वेळ दिला तर त्यांचं प्रोडक्शन चांगलं राहील. पहा, ही गोष्ट त्याला इथे कळून आली, आणि जे की खरं आहे. त्यानंतर कामाच्या ठिकाणचं वातावरण त्यांनी काय केलं, कामाच्या ठिकाणी थोडंसं सुकावं तापमान केलं. तापमान थोडंसं, जसं की तुम्ही एखाद्या ठिकाणी उन्हाळ्यात काम करत आहे, खूप गरमी होत आहे, तर तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होणार. मग त्यांनी काय केलं, थोडंसं त्या ठिकाणी वातावरण थंड केलं. सुकावं तापमान, ज्या ठिकाणी काम करत आहे तिथलं टेम्परेचरही थोडंसं कंट्रोलमध्ये केलं त्यांनी. तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार ना, चांगल्या ठिकाणी टेम्परेचर चांगलं सुकावं तापमान असेल, तुमची कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढणार. त्यानंतर पुरेसा उजेड, त्यांनी हे पाहिलं की बाबा ज्या ठिकाणी एक नॅचरल लाईट येत नाही, नैसर्गिक लाईट ज्या ठिकाणी प्रकाश पडत नाहीये, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी ही फार कमी असते. आणि त्या ठिकाणी तो ऑब्झर्व करतो, ज्या ठिकाणी पुरेसा उजेड येतो त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी खूप चांगली असते. आणि खरं आहे, तुम्हाला जर अंधारा कोठडीत जर काम करायला लावलं, तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी राहील. तेच जर तुम्हाला नॅचरल लाईटमध्ये जर येत असेल, अशा ठिकाणी जर तुम्ही काम केलं, तुमची प्रोडक्टिव्हिटी चांगली राहील. हे सुद्धा त्यांनी ऑब्झर्व केलं. या गोष्टी तो कशाच्या बेसिसवर करू शकत आहे, कारण तो समजतो की ह्युमन सायकोलॉजी खूप मोठं काम करते. ओके, त्याला नॅचरल लाईट दिसलं की त्याची सायकोलॉजी चांगली राहते.
त्याचं तापमान चांगलं असेल तर त्याची फिजिकल आणि मेंटल कॅपॅसिटी चांगली राहते, विश्रांतीचा काळ दिला की त्याची कॅपॅसिटी चांगली राहते. ही गोष्ट त्याला कळाली. आणि त्याला एक गोष्ट कळाली, जर मेंटली जर एखादा व्यक्ती जर खुश असेल, रिलॅक्स असेल, तर त्याची प्रोडक्टिव्हिटी ही चांगली राहते. त्याला मशीन सारखं काम करून घेणे आवश्यक नाहीये त्याच्याकडून. पहा किती चांगल्या गोष्टी एल्टन मायोनी सांगितल्यात. आणि म्हणूनच एल्टन मायो ला एवढं महत्व आपल्याला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपण देतो. उद्या चालून तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर बनले की या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात की एम्प्लॉईची प्रोडक्टिव्हिटी, त्यांची मानसिकतेमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही ना तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, आणि त्यांची मानसिकता कशी सुधारल्या जाईल त्याबद्दल एल्टन मायो काय सांगतो, त्या गोष्टी कशा वापरल्या जाऊ शकतात ते इथे महत्वाचं तुम्हाला इथे शिकायला मिळते. त्यानंतर तो भव्य प्रकाश योजना, ग्रेट इल्युमिनेशन ही एक स्कीम तो काढतो किंवा याचा तो अभ्यास करतो. भव्य प्रकाश योजना तो ऑर्गनायझेशन तो एखाद्या काही लोकांना जमा करतो आणि त्या ठिकाणी प्रकाश पातळीमध्ये बदल करतो. काही ठिकाणी प्रकाश वाढवतो, कमी करतो, कलरफुल, काही ठिकाणी लाईटचे कलर चेंज करतो. आणि काही लोकांना त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये ठेवलेलं आहे, त्यांच्यासोबत एक्सपेरिमेंट चालू आहे. त्याच्यावरून त्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. त्याच्यावरून त्याला गोष्ट एक कळते, पर्यवेक्षण, मनोबल आणि उत्पादकता या 3 मध्ये फार महत्वाचा संबंध असतो. पर्यवेक्षण, सुपरविजन, मनोबल, मोरॅलिटी आणि उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी. सुपरविजन, मोरॅलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी. त्याचं काय म्हणणं आहे, जर एम्प्लॉईजला वाटत असेल की आपल्याकडे मॅनेजमेंटचं लक्ष आहे, आपल्या प्रत्येक गोष्टीकडे मॅनेजमेंट लक्ष देते, चांगलं वाईट प्रत्येक गोष्टीकडे मॅनेजमेंट पाहते, माझ्याबद्दल मॅनेजमेंट विचार करते, तर त्या व्यक्तीचं मनोबल चांगलं राहते. आणि ज्या व्यक्तीचं काम करताना मनोबल चांगलेलं आहे, जर तुमच्या एम्प्लॉईचं मनोबल चांगलं असेल ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना, तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढते. हे त्यांनी या एक्सपेरिमेंटमधून त्याला कळते. आणि जे की खरी गोष्ट आहे. ऑर्गनायझेशनमध्ये जसं प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये का अवॉर्ड्स दिले जातात, एम्प्लॉई ऑफ द मंथ, एम्प्लॉई ऑफ द इयर, बोनस दिले जातात, दिवाळी बोनस, हा बोनस का दिला जातो, जर चांगला एखादा काम करत असेल तर त्याला फॉरेन ट्रिपला पाठवलं जाईल, जेणेकरून बाकीच्यांनाही वाटलं पाहिजे की अरे वा, आपण जे चांगलं काम करतो, मॅनेजमेंटचं लक्ष आहे त्याच्यावर, त्यांचं मनोबल वाढते, त्याचे रिवॉर्ड्स भेटत असतील तर, आणि त्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढते. एल्टन मायो पहा आज सुद्धा किती कामाचा आहे. हे आपल्याला एल्टन मायो सांगतो भव्य प्रकाश योजनेमधून. त्यामध्ये मग एल्टन मायो जो मुद्दा मांडतो तो आहे, ऑर्गनायझेशनमध्ये मानवी दृष्टिकोन आणि भावना या गोष्टींवर फोकस करणे किती जास्त आवश्यक आहे. फक्त पैसा किंवा फक्त प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकतेवर फोकस नको करायला पाहिजे. ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांवर मानवी दृष्टिकोन तुमचा असला पाहिजे आणि त्यांच्या भावना तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. ठीक आहे. तो सांगतो कंपनीतील सदस्यांबद्दल माहिती कामगारांकडून संकलित करायला पाहिजे. तो काही गोष्टी सांगतो की जसं कंपनीतील जे सदस्य आहेत, त्यांची माहिती, सदस्य म्हणजे मॅनेजर्स आहेत किंवा जे काही बाकीचे जे वरच्या लेवलला काम करणारे लोक आहेत, कामगारांकडून त्यांची माहिती घेतली गेली पाहिजे. ठीक आहे, की जेणेकरून त्यांना कळेल, कंपनीला कळेल की बाबा अच्छा यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत कामगारांना. त्यांच्या मॅनेजरबद्दल त्यांना कोणते इश्यूज आहेत ते त्यांना कळतील, जेणेकरून त्यांना सुद्धा वाटेल एम्प्लॉईजला की पहा आपल्याला विचारलं जात आहे की तुमचा मॅनेजर कसा आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहे का. तो म्हणतो कामगारांच्या मुलाखती घ्या. त्यांना मुलाखती घेतल्या तर त्यांना वाटेल की ऑर्गनायझेशन त्यांच्याबद्दल विचार करते, त्यांना प्रश्न विचारते. मुलाखती कशाबद्दल सांगितलेले आहेत हे, की बाबा तुमचा फीडबॅक, त्यांचा अभिप्राय घेण्यासाठी संस्थेबद्दल, त्यांच्या कामाबद्दल. ठीक आहे. त्यामध्ये मग त्यांना या गोष्टी केल्या तर त्यांना काय वाटेल की बाबा ऑर्गनायझेशन आपल्याबद्दल विचार करते, मानवी दृष्टिकोन ऑर्गनायझेशन ठेवत आहे आपल्याबद्दल, त्यांची प्रोडक्टिव्हिटी हमखास वाढणार. पर्यवेक्षकाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणणे, त्याचं म्हणणं आहे मॅनेजर जो आहे, सुपरवायझर जो आहे, त्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणावा लागेल. त्याला एम्प्लॉई फक्त मशीन न समजता त्याला मानव समजावं लागेल, तेव्हाच ते तुम्ही जे आहे ते चांगलं काम करू शकता. काय ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात एल्टन मायोबद्दल. लक्षात आलं. तर अशा ज्या गोष्टी आहेत, अशा गोष्टी आपण आपल्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये समजून घेतो. सोप्या भाषेमध्ये. जसा एल्टन मायोबद्दल आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या. अजून एल्टन मायोचे अजून 2 लेक्चर्स होणार, त्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा ज्या गोष्टी एल्टन मायोबद्दल समजून घेणार अशा सोप्या भाषेमध्ये. आपला पूर्ण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये आपण अशाच सोप्या भाषेमध्ये गोष्टी समजून घेतो, जो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये सध्या अवेलेबल आहे. ठीक आहे. ऑनलाईन मोडमध्ये आपला ज्ञानदीप ऑप्शनल ॲपवर ऑलरेडी तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील.
तुम्ही ज्ञानदीप ऑप्शनल ॲप डाउनलोड करा, तिथे पब्लिक ॲडमिशन सिलेक्ट करा, त्या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियममध्ये तुम्हाला कोर्स मिळेल. तुमचा ज्या मीडियममध्ये कोर्स घ्यायचा तुम्ही घेऊ शकता. तिथे रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत आणि नोट्ससुद्धा अवेलेबल आहेत. वरून आन्सर रायटिंगचे सेशनसुद्धा आहेत. वरून आता टेस्ट सिरीज पण त्यामध्ये आपण देणार आणि मेंटरशिप तर माझी पर्सनल मेंटरशिप त्या ठिकाणी असतेच. हेच ऑफलाईन कोर्समध्ये सुद्धा आपण लेक्चर्स, नोट्स, मेंटरशिप, आन्सर रायटिंग आणि टेस्ट सिरीज हे आपण ऑफलाईन कोर्समध्ये सुद्धा घेतो, जे जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर आपल्या 7 जुलैपासून चालू होत आहे. बाकी पुण्यामध्ये नसाल, ऑफलाईन करणे पॉसिबल नसेल तर ऑनलाईन कोर्स तुम्ही ज्ञानदीप ऑप्शनल ॲपवर आपला ऑलरेडी घेऊ शकतात. ओके, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. 940 542 546 1 या कॉन्टॅक्ट नंबरवर. ओके, अजून आपला एल्टन मायो जो आहे संपलेला नाही आहे, अजून आपले लेक्चर्स बाकी आहे. भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये एल्टन मायोबद्दल अजून समजून घेण्यासाठी. थँक्यू.